नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अमरावतीमध्ये आज भाजपचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे, कारण भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी अमरावतीच्या दसरा मैदानावर जाहीर सभेचं आयोजन देखील करण्यात आले। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येईल। दरम्यान नवनीत राणा यांना भाजपतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घ्यात। प्रणय निर्माण आपल्यासोबत आहे। प्रणय, खरं तर नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टाचा आज निकाल येणं अपेक्षित आहे, तर दुसरीकडे आज देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत नवनीत राणा अर्ज देखील भरतायत। कशा पद्धतीने या सगळ्याची तयारी करण्यात आली आहे? नक्की दीपक, जात वैधता प्रमाणपत्र जो नवनीत राणा यांचा आहे, जो हायकोर्टाने रद्द केला होता, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली आणि 3 वर्षापर्यंत त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि 3 आठवड्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने तो जो सुनावणी आहे ती राखून ठेवली होती आणि आज त्याचा निकाल 11 ते 11:15च्या दरम्यान लागेल अशी माहिती आहे। तर दुसरीकडे आज नवनीत राणा यांना जी भाजपने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्याचं नामांकन दाखल सुद्धा आज नवनीत राणा करणार आहे। यावेळी महायुतीकडून जी भव्य तयारी आहे ती अमरावती शहरातील जे दसरा मैदान आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे दुसरीकडे जे घटक पक्ष आहेत ते मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये अजूनही नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून जे विरोध आहे ते कायमच आहे। बच्चू कडू जे घटक पक्षाचे महत्त्वाचे आमदार आहे, प्रहार संघटनेचे 2 आमदार अमरावती जिल्ह्यामध्ये, परंतु त्यांना विश्वासात न घेता नवनीत राणांना उमेदवारी दिली, त्यामुळे ते नाराज झाले असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु जे इतर घटक पक्ष अजित पवार गटाचे संजय खोडके त्यांनी पण नाराजी व्यक्त केली, त्यामुळे घटक पक्षांना कसं सांभाळून घ्यायचं हे आता भाजप समोर एक मोठं आव्हान आहे आणि त्यातल्या त्यात आज भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे पण येणार आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता माहिती अशी मिळाली की उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा नवनीत राणा यांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी अमरावतीमध्ये येणार आहे। त्यामुळे 2 उपमुख्यमंत्री अमरावतीमध्ये आले तर नक्कीच या ठिकाणी त्यांची याच विषयावर चर्चा होईल की घटक पक्षांना कसं आपल्याकडे जवळ करता येईल। या मुद्द्यावर जवळपास 1 तासपर्यंत यांची गुप्त बैठक होणार आहे अशी सुद्धा एबीपी माझाला माहिती मिळालेली। फडणवीस 9:45 वाजता या ठिकाणी दसरा मैदानावर सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहे, परंतु त्यापूर्वी अर्धा ते पाऊण तासपर्यंत फडणवीस आणि इतर नेत्यांची महत्त्वाची बैठक अमरावती शहरामध्ये होणार आहे, परंतु ते कुठे होणार आहे याची माहिती अजून आपल्याला मिळालेली नाही। परंतु बैठक होणार आहे कारण बच्चू कडूंचा काल जे शक्ती प्रदर्शन जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात प्रहारचे समर्थक आणि कार्यकर्ते दिनेश बुब यांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी आले होते, त्यामुळे कुठेतरी एक जे वातावरण आहे ते बच्चू कडू यांनी निर्मिती केलेली आहे। त्यामुळे नवनीत राणा जर महायुतीकडून जर उमेदवार असतील आणि घटक पक्षाचे उमेदवार जर त्यांना आव्हान देत असतील तर कुठेतरी भाजपसाठी हे थोडं चिंतनचा विषय आहे। त्यामुळे आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते नवनीत राणा, रवी राणा हे एकत्र बसणार आहे गुप्त ठिकाणी आणि त्याच्यामध्ये काय निर्णय होईल हे आता आपल्याला जवळपास 11 वाजता कळेल। दीपक, प्रणय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। हिंगोलीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटात